चला तर मित्रांनो, आम्ही चाललो आहोत निसर्गाच्या सानिध्यात असलेला अजून एक हिडन वॉटरफॉल म्हणजेच लपलेला धबधबा. तो आपल्याला बघायला मिळणार आहे जन्नत या गावात. आणि जन्नत हे गाव आहे ना मित्रांनो, कोलाडपासून जवळजवळ 17 ते 18 किलोमीटरवरती आणि माणगावपासून आहे ना 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. निजामपूरमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथून 4 ते 5 किलोमीटरच्या अंतरावरती जन्नत हे गाव भेटेल. जन्नत या गावामध्ये गेल्यानंतर तिथून कमीत कमी 1 तासाचं चालत आपल्याला त्या वॉटरफॉलला जायला वेळ लागतो. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, आम्ही ह्या ठिकाणी गेलो, पण गावात जाऊन गावातल्या माणसांबरोबर चर्चा केली, तिथून माहिती घेतली आणि मगच पुढे गेलो मित्रांनो. तुम्ही जर या ठिकाणी गेलात आणि तसंच तुम्ही या गावात जाल आणि तिथल्या माणसांची माहिती घ्या आणि मगच पुढे जा, नाहीतर जाऊ नका मित्रांनो. कारण कुठल्याही ठिकाणची माहिती असणं फार गरजेचं आहे. पण हा वॉटरफॉल खूपच छान आहे मित्रांनो. तुम्ही नक्की जाऊन बघा. पावसामध्ये तर हा अगदी उठून दिसतो, कारण पाणी भरपूर असतं त्या ठिकाणी, त्यामुळे अजून एन्जॉय वाटतं. पण आता हा वॉटरफॉल जो आहे ना मित्रांनो, 3 लेयरमध्ये आहे. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आत्ता आम्ही ज्या ठिकाणी गेलो ना, तिथे फर्स्टला पण पाणी होतं, पण एवढं आम्हाला नाही भेटलं पाणी, कारण ते अंघोळ करण्याइतकं पाणी नव्हतं. पण सेकंड लेयरला चांगलं पाणी मिळेल मित्रांनो, पण तिथे वर जायला आपल्याला चान्स नाही आहे. पण ते कालांतराने तेही आपल्याला वरती जायला ते चान्स होईल. गावकरी मिळून काहीतरी करतील आणि ते वरपर्यंत जायला आपल्याला भेटेल. मित्रांनो तुम्ही एकदा या ठिकाणी नक्की जाऊन या, याला भेट द्या. खरंच खूप छान आहे मित्रांनो. लवकरात लवकर जा. आता तरी पाणी आहे या ठिकाणी. काही मला वाटतं जानेवारीपर्यंत पाणी असेल की नसेल माहीत नाही, पण नक्की जा.